माझं नाव प्रज्ञा म्हणून ठेव. माझा वर्ग पहिला. मी सांगणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित 25 प्रश्न. पहिला प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 22 सप्टेंबर 1887. दुसरा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला? उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजी या गावी झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर पायगौडा पाटील. चौथा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या मातोश्रीचे नाव काय होते? उत्तर गंगाबाई. पाचवा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर कोणत्या विचाराचा मोठा प्रभाव होता? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज. सहावा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संस्था स्थापन? कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या संस्थेची स्थापना केली? उत्तर रयत शिक्षण संस्था. सातवा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? उत्तर 4 ऑक्टोबर 1919. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय होते? उत्तर स्वावलंबन शिक्षण हवे आमचे ब्रीद. नववा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी कोणत्या महत्त्वाचे सूत्र मांडले? उत्तर कमवा आणि शिका. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर सातारा. 11वा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात सुरू केलेले पहिले वसतिगृहाचे नाव काय? उत्तर श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस. 12वा प्रश्न, या वसतिगृहाचे उद्घाटन कोणत्या हस्ते झाले होते? उत्तर महात्मा गांधी यांच्या हस्ते. प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर पदवी कोणी दिली? उत्तर जनतेने त्यांना ही पदवी दिली. 14वा प्रश्न, भारतीय सरकारने त्यांना कोणत्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले? उत्तर पद्मभूषण. 15वा प्रश्न, पुणे विद्यापीठ
विद्यापीठ विद्यापीठाने त्यांना कोणाची मान्य मानद पदवी दिली होती. उत्तर डिलीट डिलीट